मांडले ते उनके सहकारी सन्मान्य डॉक्टर सुरेश चावके जी, उपस्थित असलेले सन्मान्य महाराज, उपस्थित असलेले हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपण सर्वजण हिंदू जन आक्रोशच्या मोर्चाच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहे. इथे जमण्याचं कारण हे वक्फ बोर्ड नावाचं जे काही नौटंकी हे लोकांनी चालू केली आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला होता. वक्फ बोर्ड म्हणजे काय आणि वक्फ बोर्ड नावाचं हे जे काय भूत हिंदू समाजाच्या डोक्यावर उभं केलंय त्याच्यामुळे जसं काजल दिदीने सांगितलं, हा तुमचा देश 2047 पर्यंत हे लोकांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. तुमच्या नाशिकला तुम्ही जे नाशिक म्हणून अभिमानाने जे बोलता त्यांचं नामकरण नाशिकचं हे लोकांनी गुलशानाबाद करून टाकलेलं आहे. म्हणजे नाव दिलेलं आहे, आता फक्त इस्लामीकरण करण्याचं बाकी आहे. मी आज फक्त तुम्हाला वक्फ बोर्डच्या वार्तालाच बोलणार आहे, कारण का आपण जमण्याचं कारण तुम्हाला सगळ्या जणांना समजलं पाहिजे की वक्फ बोर्ड नावाचा हा विषय काय आहे. आम्ही बोलतो म्हणून विरोध करू नका, आम्ही बोलतो म्हणून हातात झेंडे घेऊ नका, पण जेव्हा हिंदू म्हणून तुमच्या राहत्या घराच्या बाहेर जेव्हा ही वक्फची प्रॉपर्टी आहे नावाचा बोर्ड लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की मी तेव्हा अगर आवाज उचलला असता, या जिहाद्यांच्या अगर अंगावर गेलो असतो तर आज माझ्या हक्काची प्रॉपर्टी माझ्या हातातून गेली नसती. या वक्फ नावाचा विषय नेमका काय आहे तुम्हाला मी एक साधा मुद्दा सांगतो की ह्या इकडच्या जिहाद्यांना खरंच अगर हा वक्फ बोर्ड नावाच्या विषयावर एवढा विश्वास आहे तर एक साधा प्रश्न तुमच्याकडे आलेला अधिकाऱ्याला तुम्ही माझ्यासाठी विचारायचा. तर एक फक्त प्रश्न विचारा, अरे बाबा हा वक्फ बोर्ड खरंच एवढा चांगला आहे ना? मग ज्या इस्लामिक देश आहेत, पाकिस्तान असेल, इजिप्त असेल, सुदान असेल, या सगळ्या इस्लाम राष्ट्रामध्ये मग हा वक्फ बोर्ड बाबा तुम्ही का सुरू केला नाही? तुमच्या हिताचा आहे ना? तुम्ही विचार करा, कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये वक्फ बोर्ड नावाचा विषय नाहीये, फक्त तुमच्या आणि आमच्या भारत देशामध्ये हे लोकांनी सुरू करून ठेवलेला आहे. पण त्या अगर इस्लाम राष्ट्रामध्ये तुम्हाला ठेवायचं नाही तर तुमच्या आणि आमच्या राज्यामध्ये काय करायचं आहे? तुम्हाला अजून एक आश्चर्य करण्यासारखी माहिती देतो, जे आपल्या भारत देशामध्ये तुमच्या आणि आमच्या देशामध्ये रेल्वे आणि डिफेन्स या दोन डिपार्टमेंटकडे सर्वात अधिक जमीन आहेत देशातली. म्हणजे अर्धिक जमीन रेल्वेची आहेत, दुसरा वर आमचा डिफेन्स डिपार्टमेंट येतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिसऱ्या क्रमांकाची जमीन तुमच्या आणि आमच्या हिंदू राष्ट्रामधली ही वक्फ बोर्डची आहे. दिल्लीमध्ये जी न्यू दिल्लीकडे तुम्ही पाहता 77% 77% जमीन ही वक्फ बोर्डकडे आहे.
दिल्लीचा हायकोर्ट हे वक्फ बोर्डकडे आहे. तुम्ही ज्या बहुतेक जमिनीवर फिरता चालता या सगळ्याच्या सगळ्या जमिनी या वक्फ बोर्डकडे आहेत. आणि तुम्ही विचार करा, हिंदू म्हणून तुम्ही याबद्दल काही हे लोकांना सांगू शकत नाही. म्हणजे तुमच्या जमिनी हे लोक फडकवणार, तुमच्या जमिनी वक्फ बोर्ड म्हणून बोर्ड लावणार आणि तुम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही. ही जी काय दादागिरी आहे आपल्या वर चालू ठेवली आहे, ही हिंदू म्हणून अगर तुम्ही बंद केली नाही तर उद्या आपल्या अस्तित्वाला लोक प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. आज मी पूर्ण दिवस असंख्य वक्फ बोर्डच्या पीडितांना भेटलेलो आहे. त्यांना विचारलं नाशिक मधल्या पीडितांना, की बाबा तुम्हाला त्याला काय त्रास आहे? अहो मला काही असंख्य लोक बोलतात जे पीडित आहेत. हे वसंतराव नारायण नाईक शिक्षक प्रसारक संस्थेमध्ये गेलो. तुम्हाला माहिती असेल, मोठी संस्था आहे तुमच्या नाशिक. आज त्यांच्या हक्काच्या जमीन हे वक्फ बोर्डनी घेऊन टाकलेलं आहे आणि ते लोक त्याच्याबद्दल कोर्टामध्ये भांडतायत. असंख्य महत्वाचे जे जमिनी आहेत ते तुमच्या आणि आमच्या नाशिक मधले आहेत. ते लोक इथे राजरोज कधीतरी दर्गा उभा करतात, तिथे मस्जिदी उभ्या करतात आणि मग जेव्हा आमचं प्रशासन तिथे जातं तेव्हा आमच्या प्रशासनाला पडून लावण्याची हिंमत हे लोक करतात. म्हणजे आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणून म्हणतो, तिथे तुमच्या आणि आमच्या हक्कासाठी आपण लढू पण शकत नाही. एवढी दादागिरी या लोकांची सुरू झालेली आहे. बाजवानो आलं मी इथे का आलो? माझ्या किंवा काजलजींच्या किंवा सुरेशजींच्या जमिनी कोण घेत आहेत का? काय जमीन तुमच्या घेत आहेत, जमीन तुमच्या बळकावतायत. आणि तुमच्या जमिनी बळकावत असताना तुम्ही जो आक्रोश दाखवायला पाहिजे, जी ताकदीने तुम्ही बाहेर आला पाहिजे होता, ते तुम्ही आला आहात का? हा प्रश्न तुम्ही आज स्वतःला विचारा. आम्ही आज इथे बोलून तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. इथून आम्ही गाडी आपल्या आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या आपल्या घरी निघून जाऊ बांधवानो. पण तुम्ही अगर त्या पद्धतीने जागृत झाला नाही, तुम्ही हिंदू म्हणून पेटून उठला नाही, तर मी तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला कोणीही इथे थांबू शकणार नाही. तुम्हाला इथे संपवण्यासाठी यांचे षडयंत्र सुरू आहे. तुम्ही सांगा घाटकोपरमध्ये काही दिवसाअगोदर तुम्ही ऐकलं असेल, मुंबईच्या घाटकोपरमध्ये यांच्या तो दारी पुरवणारा मुक्ती नावाचा कोणतरी कायदा आलेला. काय बोलून गेला तो तिथे भाषणामध्ये? त्यांनी थेट मुंबईमध्ये राहून हिंदूंच्या छातीवर बसून फक्त आपल्या लोकांना धमकी दिली की तुम्ही आता जे काही नाचून दाखवतायत ना आम्हा लोकांना, नाचा किती नाचायचं नाचा, ते तुमचा जो वाद चालाय हमारा दौर आएगा असा तो आमच्या छातीवर काढून गेला. आणि जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक केली बांधवानो, पोलीस स्टेशनच्या बाहेर या मोर्चाच्या पेक्षाही जास्त गर्दी सुरेची तिथे जमा झाली. का? सांगण्यासाठी की आमच्या या मुक्तीला तुम्ही सोडा. एवढी जागरूकता त्यांच्यामध्ये आलेली आहे बांधवांनो, एवढी जागरूकता. आणि आपण काय करतोय? आपल्याला मोर्चाला बोलवायला लागतं, आमच्या मोर्चाला आपल्या मोर्चाला सांगायला लागतं, अरे बाबा या तुमच्या जमिनी वाचवा, हे आपल्याला सांगायला लागतं हिंदू समाजाला. आणि ते लोक बघा, त्यांचे धर्मगुरू येतात, आपल्या छातीवर बसतात, धमक्या देतात. त्या काट्याला हे कळलं नाही की माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये हिंदुत्वादी विचारायचं सरकार आहे. हे का तुझा पाकिस्तान आणि तुझा बांगलादेश नाही. मी तर पोलिसांना सांगणार होतो, थोडा तुम्ही 10 मिनिटं बाजूला व्हा आणि त्या मुक्तीला आमच्या ताब्यात द्या. पण त्याला सांगितलं असतं की ना तेरा बाप का वक्त आएगा और ना तेरा कभी दौर आएगा, हे तू समज केलेले. या देशात
आम्ही मानत नाही. हे हिंदूंचा राज्य आहे, हिंदूंचा देश आहे. इथे सर्वात पहिलं हिंदूंचाच हित बघितलं जाणार आणि मग उरलं तुमच्याकडे आम्ही बघणार. ही भूमिका आमच्या देशाची आहे. तुम्हाला मानायचं असेल तर माना, पण आमच्यावर दादागिरी करायची नाही. साधा आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला तिथे उभं राहत देत नाही. साधा तुमच्या अनधिकृत असलेल्या जे काय तुम्ही ह्याच्या नावाने ते मदार बांधता ते तोडण्यासाठी अधिकारी जातात. आमच्या अधिकाऱ्यांमध्ये दम होत नाही तिथे उभं राहण्याचं. कसे कुठून येतील, वस्त्रे टाकतील, मला जिवंत मारून टाकतील अशी भीती अधिकाऱ्यांमध्ये. हाच हिंदू समाज म्हणून आपण निर्माण करायला पाहिजे. बांधवाला माहिती खूप दिली, आमच्या सुरेशजीने दिली, आमच्या काजलजीने दिली, पण ही सगळी माहिती तुमच्याकडे येऊन तुम्ही काय करणार आहे ते तुम्ही मला सांगा. देशामध्ये हे हिंदुत्वाची नेतृत्व असलेला खंबीर आमचा पंतप्रधान तिथे बसलाय. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एवढी ताकद हिंदूंची उभी केली आहे की 22 जानेवारीला अयोध्येला राम मंदिर उभं राहिलं, पण हे लोक काही करू शकले नाही. उत्तर प्रदेशमध्ये त्यांची नाडी पण हल्ली नाही, जेवढा धाक त्या उत्तर प्रदेशमध्ये तयार केलेला होता. महाराष्ट्रामध्ये थोडे हिरवे वळवळले इकडे तिकडे, थोडी नाटकं केली, मीरा रोड मध्ये नाटकं केली, पण त्याला माहित नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब बसले. त्या नयानगरमध्ये जिथे हे हिरवे वळवळत होते ना, बुलडोजर सगळीकडे चालून टाकलं. ही दादागिरी आमच्याकडे चालणार नाही. ही दादागिरी आमच्याकडे चालणार नाही. हे हिंदूंचं राज्य आहे. तुम्हाला काय अगर आमच्याकडे वाटण्यासाठी पाहिजे असेल, हे काय वक्फ बोर्डची नाटकं तुम्ही सांगा. माझ्याकडे प्रकरणं दिली आहेत, 5-5, 6-6 प्रकरणं दिली आहेत. म्हणजे पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या बापाचं धुमण लावून जाणार आणि आमचा तुम्हाला वाटतं की आम्हाला लोकांना कळत नाही काय चाललंय या वक्फ बोर्डच्या नावाने. अरे तुमच्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये हा कायदा नाहीये, ते इथे काय उपटायला येत आहे का तुम्ही आमच्या देशात? सांगा मला. हे एकूण जमून आमच्या देशामध्ये तुम्ही सांगा हो मला, माझ्या थोड्या ज्ञानात भर टाका. आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, ते शरिया कायदा लागू झालेला आहे. सांगा तुम्ही मला. संविधान आहे ना आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान मानणारे आपण सगळेजण आहोत. मग हे लोक या शरिया कायद्याच्या अनुसार हा देश कसा चालवायची हिंमत करतात. आणि हिंमत करत असताना अहो मूळ आपला जे आपल्या संविधानमध्ये तुम्हाला मला जो अधिकार दिलाय 14, 15 आणि 25 या संविधानाच्या अनुसार, आर्टिकल 14, 15 आणि 25 अनुसार हे मूळ संविधानाच्या विरोधात वागताय, तरी आमचं प्रशासन ते गप्प बसलेलं आहे. जे जे सेक्शन त्या लोकांच्या वक्फ बोर्डचे आहे, तुम्ही ऐकलं तर तुम्ही थक्क राहून जाल. मी मुद्दामून 1-2 सेक्शन तुम्हाला वाचून ना बांधवानं हे सोपं घेऊ नका. तुम्ही आज अगर झोपलेला असाल, तुम्ही आज अगर जागृत राहिला नाही, आणि उद्या जेव्हा आपल्या जसं काजलदीदींनी सांगितलं ह्यांची लोकसंख्या वाढून यांना आपल्याला आपल्या देशामध्ये अल्पसंख्या बनवायचं आहे. थोडं पाकिस्तानमध्ये जाऊन बघा, तिकडचा अल्पसंख्याक समाजाची हे लोक काय अवस्था करतात. तिथे तिकडचा अल्पसंख्या असलेल्या हिंदू समाजाला पाकिस्तानमध्ये थेट धमक्या दिल्या जातात की तू अगर हिंदू मारून तुझं धर्मांतर केलं नाही आणि मुसलमान झाला नाही तर तुला आम्ही मारून टाकू, असा थेट धमक्या पाकिस्तानमध्ये दिले जातात. आणि आमच्यामध्ये काय लाड केले जातात, किती लाड केला जातात. म्हणजे हे लोकांना काम करायचंच नाही. काम केल्या उगा 10-10, 15-15 काढायचे आणि योजनामध्ये ढकलून टाकाय. हाच काय म्हणतात, दुसरं काय चाललंच नाही आमच्या देशामध्ये. अहो ह्यांचे सेक्शन अगर तुम्ही ऐकले तर तुम्ही थक्क राहून जाल. बघा उद्या अगर वक्फ बोर्डचा अधिकारी तुमच्या घराच्या आणि जमिनीच्या वर अगर उभा असेल तर सेक्शन 40 हे वक्फ बोर्डच्या आतमध्ये म्हणतं की
बोर्डची जमीन आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार तुमचे नाही, हे अधिकाऱ्याचे आहेत. म्हणजे तुम्ही तिथं बोंबलत बसणार, अरे बा नाही रे बाबा माझ्या आजोबाची जमीन आहे, तुम्हाला अरे गप्पा बोर्ड लावणार आणि निघून जाणार, तुम्हाला तिथे विचारणार पण नाही. सेक्शन 4 वक्फ बोर्डचं सेक्शन 4 वक्फ बोर्डच्या कमिशनर, तो वक्फ बोर्डचा कमिशनर आहे ना, त्याला सिव्हिल कोर्टचा अधिकार दिला गेला. सिटी सिव्हिल कोर्टमध्ये जसं तुम्ही जाता केस लढता त्याचा अधिकार वक्फ बोर्डच्या कोर्टाला दिला गेला आहे. आणि वक्फ बोर्डने एकदा तुमच्या जमिनीचा ताबा घेतला तर त्याला लगेच सर्वे करायला मागतो. हा जो सर्वे जो होतोय तो कोणाचा पैशाने होतो माहिती आहे? राज्य सरकारच्या पैशाने होतोय, तुमच्या सगळ्याच्या करारच्या पैशाने. म्हणजे ह्यांच्याकडे सर्वे करण्याचे पण पैसे हे तुमच्या खिशातले पैसे वापरतात. बांधवांना एक समजून घ्या. आणि मग सेक्शन 54 वक्फ बोर्डचे सगळे अधिकार, वक्फ बोर्डला हे लोकांनी सगळे अधिकार दिलेले आहेत की तुम्ही तुमच्याच प्रॉपर्टीमध्ये तुम्ही अतिक्रमण केलंय हे ठरवण्याचे अधिकार पण वक्फ बोर्डला आहे. आणि तुम्ही त्याबद्दल काही करू शकत नाही. बांधवांना ह्याबद्दल तुम्ही विचार करा. हे एवढं घातकी आहे. तुम्ही आज अगर हिंदू समाज म्हणून अगर जागृत झाला नाही, हिंदू समाज म्हणून अगर तुम्ही पेटला नाही तर उद्या हे लोक या लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या नावाने तुमच्या या नाशिकचं नामकरण तर त्यांनी करून टाकलंय. उद्या तुम्हाला तुमच्या नाशिकमध्ये फिरताना विचारते की बाबा तू कोणच्या निकाली जाते, हकलून टाकतील तुम्हाला इथून. म्हणून आज आम्ही हा मोर्चा का काढलाय बांधवानो, तुम्ही नीट लक्षात घ्या. आम्ही काय नुसता रडण्यासाठी मोर्चा काढलेला नाही. आम्हाला नाशिकच्या तुमच्यासारख्या सगळ्या हिंदू बांधवांना समाजाला आम्हाला विश्वास द्यायचा आहे, ताकद द्यायची आहे. आम्हाला विश्वास द्यायचा आहे, ताकद द्यायची आहे. ते तुम्ही जो पण वक्फ बोर्डच्या नावाने तुमच्याकडे कोणी अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर तुम्ही त्याच्या डोळे काढून गोट्या खेळू शकता. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. सरकार तुमच्या बरोबर आहे. कारण का जो कायदा आमच्या संविधानामध्येच दिला नाहीये त्या कायद्याला हे जरा चुळबुळ करायचं बंद करायला मागे बंद करायला. जो कायदा आमच्या संविधानामध्ये दिलेला नाहीये त्या कायद्याला आम्ही का मानायचं? कोणी दिलेला आहे म्हणून मानायचं? जिथे जिथे वक्फ बोर्डची जमीन आहे संबंधित अधिकाऱ्याला सांगतो, कलेक्टर ऑफिसच्या समोर सांगतोय, यापुढे वक्फ बोर्डच्या जमीन बोलून अगर आमच्या जमिनी बळकावल्या तर मला हिंदू समाजाच्या लोकांना सांगायचंय की त्या वक्फ बोर्डच्या जमिनीवर तुम्ही आपल्या बजरंगबलीचं मंदिर उभा करून टाकायचं. आणि मग एकच नारा द्यायचा जोरदार की तुमच्या आली तर आमच्या बजरंगबली, त्यांच्या आली आणि आमच्या कोण, त्यांच्या आली आणि आमच्या कोण. यापुढे सहन करायचं नाही. जिथे जिथे हे लोक मस्ती करायला आले, काय दादागिरी करायला आलेत ना, आम्ही बसतोय ते सरकारमध्ये. काय होत नाही इथे, काय होत नाही. हिंदूंचं सरकार आहे लक्षात घ्या. एखाद्या महाविकास आघाडीचं सरकार नाहीये, एखाद्या उद्धव ठाकरे फावड्याचं सरकार नाहीये. आम्ही बसतोय इथे. आम्हाला पण बघायचं या हिरव्या वळवळण्या सापडण्या कोण वाचवायला बाहेर येतात, कोण वाचवायला येत. तुम्हाला जमीन वाचवायची नसेल ना, एक दिवसा अगोदर पत्र कळवा. मी उभा राहतो येऊन तुमच्या जमिनीवर, मला बघून देतो कसा परत मला पण बघायचं, मला पण बघायचं. ती जी काय नाटकं लोकांची सुरू केली आहेत ना, बांधवांना बंद करण्याचं काम आपण लोकांनीच करायला पाहिजे. तुम्ही अगर गप्प बसलात, अहो सगळी ताकद सरकारची तुमच्या बरोबर आहे. काय चिंता करता? आम्ही बघा मोकळ्या पद्धतीने फिरतो, काय होत नाही आम्हा लोकांना. इथे गेलेलो एका आमच्या हिंदू वस्तीमध्ये, जिथे त्याला सांगितलं ही वक्फ बोर्डची जमीन आहे. मग आमचा दौरा जेव्हा झाला तेव्हा दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या हिंदू घरांमध्ये लोकांनी पाणीचं कनेक्शन बंद करून टाकलं.
मग लावला मी तिकडच्या आयुक्ताला फोन. कोणाच्या ताई होत्या तिकडे. मला ताई सरकार कोणाचं माहिती ना तुला, माहितीये ना तुला त्या गोष्टीवर चालूच पाणी उगाच परत यायला लावू नकोस तिकडे. कोण नाही येणार वाचवायला. ते मग नाही फोन उचलणार. मग तेव्हा फोन ऑफ करून टाकतात. लगेच तिथे सगळं पाणी चालू केलं तिकडे. आज विचारा सोलापूरमध्ये वक्फ बोर्डच्या लोकांपेक्षा आपल्या आज हिंदू समाजाची पलट टाईट करून घेतात सोलापूरमध्ये. कोणी काय करू शकला नाही आम्हा लोकांना. बांधवांना हित दाखल करण्यासाठी आम्ही लोक इथे आलोय. आणि माहिती तुमच्या डोक्यात किती टाकायची त्याला मर्यादा आहे. आमच्या जुन्यांची पत्रकार आहे, माहिती देण्याची सवय आहे. तिने माहिती पुढे काय हे माहिती देतात आणि मी कार्यक्रम करून देतो. वाटून घेऊन त्याला तुमचे बिचारे पत्रकार आहेत ते तिथे नाही जाऊ शकत पुढे. आपलं कामच ते आपलं पीएचडी झालेलं. त्याला माहिती हा उगाच तिथे बसलेला नाही आणि मला उगाच बोलवत नाही आणि मी काय नुसतं फक्त येत नाही. म्हणून आपल्याला सांगतो की यापुढे नाशिकमध्ये नाशिकच्या पण प्रशासनाला सांगतो की चांगले आहात ना, चांगलंच राहा. सरकार आमचं आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला ना 24 पण आमचं आहे, 29 पण आमचं आहे. प्रत्येक 5 वर्ष हा देश जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या समोर येणार या देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच करणार. हे काळ्या दगडावरती येणार आहे. कोण नाही बदलू शकणार आम्हाला. हे हिंदूंचाच राज्य आहे. हिंदूंचाच सगळं इथे चालणार. तुम्हाला काय हवं जाऊन बघा तिच्या मालेगावमध्ये. हाकेच्या अंतरावर आहे तुमचं मालेगाव. काय करू शकले नाहीत आम्हा लोकांना. जिथे जिथे अतिक्रमण आहे त्याबद्दल आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलला. त्याबद्दल पोलिसांनी कारवाई सुरू केली. आता तिथे ज्या किल्ल्याच्या बाजूचं अतिक्रमण आहे ना तिथे पण आता बुलडोजर चालणार आणि पोलीस चौकी पण तिथे लागते. मालेगावमध्ये आमच्या देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे तिथे आता पोलीस मुख्यालय सुरू होणार आहे. काय करणार आहे लोकांना आमच्या विरुद्ध. थोडा मिनिट पाकिस्तान बोललो एवढ्या पंच मिरच्या रोज बोंब मारतात माझ्या नावाला. रोज बोंब मारतात. मी तरी तिथे एक दिवस जाणार. ईदच्या दिवशीच जाणार. बघा आता बोला काय करायचंय. जायचंय का जायचंय. वन वे तिकीट काढून द्यायचंय का इस्लामाबादच्या काढून देतो. तुम्हाला आमच्या राज्यामध्ये नाटक करायचं नाही. इकडे तिकडे काय होत नाही. मीरा रोडला बघा कसे नंतर खड्डे पडले. काय करू शकले ना आम्हा लोकांना. कारण आम्ही कोणाच्या वाकडे जात नाहीये. आम्ही आमचा हक्क मागतोय. अहो आमच्या हिंदू समाजाला तुम्हाला अगर संपूर्ण टाकायचं असेल, आम्हाला डुबवायचंच असेल, आमच्या पुढे पिढ्यानपिढीत संपून टाकायची असेल तर आम्ही गप्प बघत बसायचं. आम्ही काही बोलायचं नाही. हातपाय पण मारायचे नाही. म्हणजे असं हात मोकळे करून सांगितलं या मारा इकडे मारा तिकडे मारा डोंगर भेटले तिथे पण मारून असं बोलत बसायचं. बांधवांनो ह्याच विषयावर तुम्हाला आता उठायचे. जो धान त्यांनी आपल्या धर्मासाठी ते लोक तयार करतात. जो कडवटपणा ते लोक तयार करतात. कोणी त्यांच्या मस्जिदीकडे मजारकडे मदरसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते स्वतः येऊन बाहेर उभा राहतात आणि बोलतात इधर इस तरफ देखना नाही. आणि आमचे हिंदू बोलवायला लागतात रे ये रे बाबा नाही रे बाबा थांब ना बायकोला जेवायला घेऊन जायचं. हे आमचं हसू नका. आरसा दाखवतोय. स्वतःवर हसायचं तर हसा तर उद्या हसण्यासाठी घरात बसायला. पाकिस्तान मधल्या हिंदूचं काय होतंय ना ते उद्या भारतातल्या हिंदूचं होण्यासाठी थांबू नका. आम्ही लोक बघतोय मध्ये त्यांना माहिती आहे या देशामध्ये राज्यामध्ये जोपर्यंत हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे तोपर्यंत हे लोक काही करू शकणार नाही. लव जिहादच्या नावाने येथे काय नाटकं करतात. अहो जसं अन्य राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आला ना मी तुम्हाला विश्वास देतो लवकरच आमच्या राज्यामध्ये पण सर्वात कडक कायदा हा आमच्या लव जिहादचा या राज्यामध्ये येणार आहे. आणि वक्फ बोर्ड बद्दल पण कार्यक्रम केंद्र सरकारमध्ये सुरू झालाय.
सगळ्या जमिनी परत भेटणार आहेत आपल्याला. एका आमच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी बिल टाकलंय, विधेयक टाकलंय राज्यसभा लोकसभेमध्ये. आता काय फक्त फॉर्मॅलिटी करायची आहे लोकसभेची, कारण का वापिस आएगा तो नरेंद्र मोदी रे बाबा, कोई वापिस तो आपल्या न्याय यात्रा काढत बसलाय कवळा. तर वरती आले हे लढणार आमच्या ह्यांच्या जोरावर तुम्ही आमच्याशी लढताय म्हणून सांगतोय. युक्ती करा, आम्ही बघतो नाही काय म्हणताय. आम्ही हक्क सरकारमध्ये काय थांबवतोय, कोण थांबत. तुम्ही त्या लोकांना फक्त अडचण घडवा. ते लोक कुठेही तुमच्या वाकड्यामध्ये जात असतील, तुम्हाला अडचण घडवणं तुमचं काम आहे. आणि अडचण घडवल्यानंतर एक कोप फक्त मला टाका की नितेशजी कार्यक्रम केलाय, तुला घरी जाऊन झोप, तुला सगळं क्लिअर करण्याची जबाबदारी माझी. आता लगेच आमच्या पत्रकार मित्र माझी मागायला सुरू करणार. धमकी देत नाही नितेश, आणि अरे माझ्या अस्तित्वावर चालून आलेले आहेत रे बाबा. हिंदू म्हणून मला संपवण्यासाठी आलेले आहेत. मी पत्रकार, आमदार, पोलीस अधिकारी, कलेक्टर, प्रांत हे मी नंतर आहे. पहिला मी या देशामध्ये हिंदू म्हणून मी इथे राहतोय हे जेव्हा आपल्याला कळेल, हे जेव्हा आपण आठवणीत ठेवू ना, तेव्हा आपण कधीच चुकीची बातमी देणार नाही, कधी चुकीचं कुठल्या हिंदूवर काही करणार नाही. अहो कधी बघा त्यांचे कोण अधिकारी त्यांच्या धर्माचे जेव्हा पोलीस खात्यामध्ये असतात, कुठल्या त्या क्षेत्रामध्ये असतात ना, तेव्हा त्यांच्या धर्माला दाखवून देण्याचं काम करतात. आणि आमचे लोक आमच्यावरच येतात, आमच्या विरुद्ध बातमी चालू, आमच्या विरुद्ध षडयंत्र करतात. आमचे लोक आमच्याच प्रॉपर्टीच्या वक्फ बोर्डच्या नावाने हे नाटकं ऐकून आमची प्रॉपर्टी तोडण्यासाठी नोटीसेस काढतात. आमच्या घरात, आपल्या स्वतःच्या घरात जागरूकता पहिला आपण सुरू करू. हिंदू म्हणून अभिमानाने जगायला शिकू, हिंदू म्हणून अजून कडवटपणा आणायला शिकू. आणि ज्या दिवस हिंदू म्हणून तुम्ही कडवट व्हाल, तेव्हा तुम्हाला काजल हिंदुस्थानी, नितेश राणे आणि सूरज चव्हाणांची ही गरज भासणार नाही, गरज भासणार नाही. का लागतं तुम्हाला आम्ही तिथे हवा भरण्यासाठी? त्यांना लागतं का? त्यांचा साधा एखाद्या धर्मगुरूला उचलला, 1000 लोक त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले. अगर तिथे पोलिसांनी त्याला गुजरातला घेऊन गेले नसते ना, हे लोक पोलीस स्टेशनच्या आतमध्ये फिरले असते. एवढी ताकद त्या लोकांनी बाहेर उभी केली. ही जेव्हा परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात आणि देशात जेव्हा तयार कराल ना, तेव्हा कोणाची हिंमत होणार नाही हिंदूंवर वाकड्या नजरेने बघण्याची. म्हणून जेवढं बोलतोय तेवढं समजून घ्या. एवढा पेल्यासारखा आला असला तरी समुद्रापर्यंत माझा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कळलं की नाही? मोबाईल दिले प्रत्येकाच्या हातात. आता मला तुम्ही वक्फ बोर्ड हा कायदा रद्द झाला पाहिजे की नाही? झाला पाहिजे. प्रत्येकाने तिच्यातून मोबाईल काढा आणि मोबाईलची लाईट ऑन करा, ताकि ते तिथे बसले आहेत ना, त्यांची पण डोंगराची लाईट ऑन झाली पाहिजे. सांगा, वक्फ बोर्डचा कायदा रद्द झाला पाहिजे की नाही? आपल्याकडे कोण वापरायला नाही बघितलं, जागरूक राहणार की नाही? तुम्हाला प्रत्येक वेळी सुरेशजी आणि काजलजी आणि नितेश राणे इथे लागणार, स्वतःचे कार्यक्रम करणार, आणि मग नितेश राणेला फोन करणार. कार्यक्रम केल्यानंतर फोन करणार. हे काही व्हीआयपी आमदार नाही. म्हणून आपल्याला सांगतो, तुम्ही कशाची चिंता करू